नमस्कार, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत दही कांदा भेंडी। कांदा दही भेंडी बनवण्यासाठी आपण 1 किलो भेंडी घेतलेली आहे, कांदे घेतले, टोमॅटो, जिरा पावडर, खडे मसाल्यांमध्ये दालचिनीचा तुकडा, तेजपान, लवंग, मिरे, नंतर हिरवी मिरची, लसूण, आलं, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, चाट मसाला, दही, तूप, लाल तिखट, धना पावडर, जिरे, हळद पावडर। भेंडी आपण स्वच्छ धुवून घेणार आहे। भेंडीमध्ये आधी पाणी टाकून घेऊ आणि मग भेंडी स्वच्छ धुवून घेऊ। भेंडी अशी स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर आपण कपड्याने पुसून घेणार आहे। आधी धुवून घेऊ। आपली भेंडी धुवून झालेली, आपण आता ती कपड्याला पुसून घ्यायची। पुसून एकदम छान पैकी अशी कोरडी करायची आहे, म्हणजे भेंडीला जे थोडीफार धूळ वगैरे राहिलेली असेल ती स्वच्छ होऊन जाते। चला भेंडी आपण आता कापून घ्यायची। भेंडी कापताना आपल्याला मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मध्ये अशी चिर देऊन घ्यायची। ही पाशी आपण आता ग्रेव्हीसाठी कांदा कापायचा आहे। कांदा आपल्याला ग्रेव्हीसाठी उभा कापून घ्यायचा आहे। ग्रेव्हीसाठी कांदा कापून झालेला आहे। आपण आता याचे चौकोनी तुकडे करायचे आहेत। हे पाशे चौकोनी करून घ्यायचे आहेत आपल्याला। आपण टोमॅटोचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। त्याच्यासाठी असे टोमॅटोचे 2 भाग करून 2 नाही 3 भाग करायचे आणि या तीनाचे 2 करायचे, म्हणजे चौकोनी तुकडे तयार होतात आपले। आपली कढई तापलेली आहे। कढईमध्ये तूप टाकून घेऊ थोडंसं। तुपामध्येच हे जे खडे मसाले आपण बाजूला काढलेले ते भाजून घ्यायचे। त्याच मसाल्यांमध्ये कांदा पण फ्राय करून घ्यायचा आहे। आपण कांदा टाकलेला आहे। कांदा आपल्याला 7-8 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। सोनेरी कलर आला पाहिजे तोपर्यंत आपण छानपैकी परतून घेऊ। कांदा सोनेरी कलरवर परतलेला, आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूण टाकून घेऊ। आलं लसूण नंतर टोमॅटो पण टाकून घ्यायचे, ते छानपैकी परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या ठेवलेल्या होत्या त्या पण टाकून घ्यायच्या, त्या पण त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या। चवीनुसार मीठ। मसाला आपला छानपैकी परतून झालेला आहे। आपण थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊ। हे पहा, आपण दही काढून घ्यायचे। दही आपण किती घेतलेले, 1 डब्बा घेतलेला आहे, म्हणजे 200 ग्रॅमचा डब्बा आहे हा। आपण दही घेतलेले, त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद पावडर टाकून घेणार आहे। आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत 5 ते 6, त्या अंदाजानुसार लाल तिखट टाकायचे। लाल तिखट आम्ही 1 चमचाच टाकणार आहे। धना पावडर 1 चमचा आणि जिरं पावडर आहे अर्धा चमचा। हे एकत्र करून घ्यायचे मिश्रण। आपण दह्यामध्ये जे मसाले टाकलेले होते ते आपण याच्यात टाकून एकत्र फेटून घेतलेले। हे पहा, आपलं छानपैकी फेटून झालेले। हे पहा, एकसारखं झालेले, दह्याची अजिबात गुठळी राहिलेली नाही आहे।
हे बघा मिक्सरमध्ये जो मसाला बारीक केलेला आहे तो पण बघा अशी छानपैकी पेस्ट झालेली आहे. आता आपण जाऊ चुलीकडं, कढई ठेवू, कढईमध्ये टाकू आपलं मटेरियल, भेंडी तयार करू. चला चुलीवर कढई ठेवलेली, कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ. तूप तापलेले, तुपामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे बघा छान फुललेत आपले. आपण आता त्याच्यामध्ये लगेच भेंडी टाकून घेणार आहे. भेंडी आपल्याला छानपैकी परतून घ्यायची आहे. भेंडी आपली चांगली मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे आपण. हे बघा आपली भेंडी छानपैकी परतून झालेली आहे. आपण आता हे जे चौकोनी कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलेले होते ते पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे आल्याचे पण बघा आपण कसे किस सारखे लांब लांब तुकडे केलेले आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. आता हे सर्व 1-5 मिनटं परत छानपैकी परतून घ्यायचं. हे पहा आपलं कांदा टोमॅटो भेंडी मस्त परतून झालेली. आता आपण जी मिक्सरमध्ये ग्रेव्ही केलेली होती ती आपण टाकून घ्यायची. हे पहा आपण दह्यामध्ये जे मसाले तयार केलेले होते ते टाकून घ्यायचे. बघा आपली भेंडीचा कलरच चेंज व्हायला लागला बघा मसाले टाकल्यानंतर. आपण आता हे 5-10 मिनटं असंच वाफेवर शिजून देणार आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जी आमचूर पावडर घेतलेली आपण ती पण अर्धा चमचा टाकून घ्यायची. हे छानपैकी हलवून घ्यायचं एकदा. हे असं आणि नंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढणार आहे. चला आपण वाफ भरली की नाही बघून घेऊ. बघा आपली वाफ छान भरलेली आहे. भेंडी पण छान तयार झालेली आहे बघा. मस्त शिजली आपली भेंडी. बघा छान झालेली आहे. कलर पण छान आलेला आहे. शिजली पण छान आहे. चला आपण आता थोड्या वेळ ठेवून काढून घेऊ. आपली दही भेंडी तयार झालेली. आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. बघा छानपैकी आपली भेंडी शिजलेली. चिकटसुद्धा अजिबात झालेली नाही. एकदम छान रेसिपी झालेली आपली. तुम्ही पण नक्की करून बघा. कांदा दही भेंडी छान होते. मुलं चिपची भेंडी खाऊन खाऊन कंटाळतात म्हणून ही मसाला भेंडी तुम्ही करून बघा. कांदा टोमॅटो वगैरे टाकून छान होते टेस्टीला. आपण आता ती बाउलमध्ये काढून घेऊ. बघा किती छान झालेली. बघा चिकटसुद्धा दिसत नाही अजिबात. बघा आपली दही कांदा भेंडी तयार झालेली आहे. छान रेसिपी आहे. सर्वांनाच आवडेल. आपण नक्की करून बघा. आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या दही भेंडी खायला.